फेब्रुवारी 2025 मध्ये झालेली इयत्ता 8वीची स्कॉलरशिपची एक्झाम होती. त्याच्यामधला हा प्रश्न आहे. गणिताचा प्रश्न आहे. याच्यामध्ये काही किमती दिल्यात. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ची किंमत दिली आहे, a अधिक b ची किंमत दिली आहे आणि a गुणिले b ची किंमत दिली, a b ची किंमत दिली. या किमतींवरून आपल्याला विचारलंय की a मायनस b ची किंमत काढायची. बघा मित्रांनो, अतिशय सिंपल फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे. a वजा b कंसाचा वर्ग. याचं एक्सपान्शन केलं तर काय येतं? a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. ठीक आहे. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यासोबतच कोणता फॉर्म्युला माहिती पाहिजे आपल्याला? a अधिक b ब्रॅकेटचा स्क्वेअर हा सुद्धा फॉर्म्युला माहिती पाहिजे. a चा वर्ग अधिक 2ab प्लस b स्क्वेअर. हे दोन फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. या ठिकाणी आज आपल्याला a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. पण हे दोन फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. चिन्हामध्ये एका ठिकाणी 2ab चं जे चिन्ह आहे त्याच्यामध्ये फक्त बदल आहे. जेव्हा a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर असेल त्यावेळेस 2ab चं चिन्ह हे वजा असतं. बाकी a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरच्या वेळेस सगळे चिन्ह प्लसच आहेत. बघा मित्रांनो, आपल्याला विचारलंय काय? a मायनस b. a मायनस b आपल्याला माहिती नाहीये. a मायनस b माहिती नाहीये, पण a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर केला तर त्याचं एक्सपान्शन तर आपल्याला माहिती आहे ना. त्याचं एक्सपान्शन काय येतं? a चा वर्ग मायनस 2ab प्लस b चा वर्ग. हे त्याचं एक्सपान्शन येतं. आता आपण काय करूयात? a चा वर्ग आणि b चा वर्ग जवळ घेऊयात. त्यांचं काय होईल? बेरीज. आणि मायनस 2ab. फक्त याला आपण रिअरेंजमेंट केली, चिन्हांसहित रिअरेंजमेंट केली, त्यामुळे किमती बदलत नाहीत. आपण a स्क्वेअर आणि b स्क्वेअर फक्त जवळ घेतले. ठीक आहे. मग आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये a वर्ग अधिक b वर्ग याची किंमत दिलेली आहे आणि ab ची किंमत पण दिलेली आहे. तिसरी जी किंमत दिली आहे a अधिक b बरोबर 23. खरं तर याची काही गरज नाहीये. कदाचित तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी a अधिक b ची पण किंमत दिली आहे. परंतु सरळ सरळ दिसतंय आपल्याला a वर्ग अधिक b वर्गची किंमत दिली आहे, ती इथं आपण टाकू शकतो आणि a इंटू b याची पण किंमत दिली आहे, ती इथं टाकू शकतो आपण आणि आपलं उत्तर काढू शकतो. बघा, a वर्ग अधिक b वर्गच्या ऐवजी आपण 325 लिहू शकतो. वजा 2 गुणिले ab ची किंमत 102 म्हणजेच काय? 325 वजा 204. याचं उत्तर येईल 325 वजा 204 केलं तर 121 येईल मित्रांनो. 121 येईल. पण आपण एकाशाची किंमत काढली आहे. आपण काढली आहे a वजा b कंसाचा वर्ग याची किंमत काढली. मग मला सांगा, a वर्ग a वजा b कंसाच्या वर्ग असणाऱ्या a वजा b च किंमत जर असेल 121 तर a वजा b ची किंमत किती असेल? 11. कारण 11 हा 121 च वर्गमूळ आहे. म्हणजे दोन्ही बाजूंचं जर वर्गमूळ केलं, a वजा b ब्रॅकेट स्क्वेअरचं जर वर्गमूळ केलं तर a वजा b येईल फक्त 121. कशाचा वर्ग आहे? 11चा. म्हणून 11 हे त्याचं उत्तर असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने हे दोन फॉर्म्युले आपल्याला माहितीच पाहिजे. या दोन फॉर्म्युल्यावर बहुतेकदा प्रश्न आपल्या परीक्षांमध्ये बनतो. ठीक आहे.